नमस्कार, मी रोहिदास मंगप्रेस आणि जनसंवाद न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। दर्शक हो, सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे। त्या अनुषंगाने आपण सध्या आहोत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या तालुक्यामध्ये। तर येथील मंगळवेढा नगर परिषदेची निवडणूक लागलेली आहे। 10 तारखेला अर्ज भरण्याला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर 2 तारखेला मतदान आहे। मात्र यापूर्वी या ठिकाणची चर्चा काय, वातावरण काय हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। या ठिकाणी पाहता या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी चुरस असलेले आपल्याला दिसून येते। या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी एकीकडे तेजस्विनी कदम तर दुसरीकडे सुप्रिया जगताप या नावाची चर्चा आहे। त्याचबरोबर इतर काही उमेदवारांची चर्चा आहे। मात्र या ठिकाणी काय चित्र असणार आहे, जनतेचा कौल काय असणार आहे, या ठिकाणी काय काय विकास कामं झाले हे देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। जाणूया काय नेमकी जनतेची भावना। चला। कदम मॅडम मंगळवेढा नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीला उभारत आहेत। मतदान त्यांना कशा पद्धतीने होईल? त्यांना मतदान 100% होणार आणि त्या निवडून येणार हा आमचा आत्मविश्वास आहे। आणि त्या एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत आणि त्या खरंच नगराध्यक्ष पदासाठी अगदी उठावदार व्यक्ती आहे। चांगलं मतदान होईल का? चांगलं मतदान 100% होणार त्यांना। महिला म्हणून सक्षम नेतृत्व आहेत का? आहेत सामाजिक कामात वगैरे हो हो अग्रेसर आहेत का? अगदी सामाजिक मध्ये त्यांचं अगदी शैक्षणिक सामाजिक मध्ये सगळं त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे। होय व्यक्ती। तुम्हाला काय वाटतं, एक नगराध्यक्ष पदासाठी उभारतायत तेजस्विनी वहिनी, एक मंगळवेढ्यामध्ये काय परिस्थिती होईल, मतदान कसं होईल त्यांना? मतदान त्यांना एकदम चांगलं होणार आहे। आता आमच्या एवढ्या ग्रुपमधून तर त्यांना मतदान मिळणारच आहे, कारण आतापर्यंत महिला नगराध्यक्षासाठी ज्या उभारल्या त्यांचं आमच्या गल्लीपर्यंत पदार्पण सुद्धा झालं नाही। ह्यांनी उभारण्याच्या अगोदरच हे आल्या तर इतका आत्मविश्वास आमच्यात निर्माण केला की महिलांसाठी मी काहीतरी करणार आहे। ते आम्हाला इतकं माझ्या मनाला समाधान वाटलं। महिलाच उभारल्या आतापर्यंत, पण महिलांचा कधीच त्यांनी विचार केला नाही। आणि उभारायचं म्हणलं की म्हणजे तुमच्या गटरी कोणी काढायच्या, त्यांनी पहिल्यांदा प्रश्न गटरींचा सांगितला, तुमच्या ड्रेनेज आम्ही स्वच्छ करून पाणी पुरवठा व्यवस्थित होईल का नाही बघू। त्याच्यामुळे समाधान वाटलं आणि असं वाटतंय की एवढं सगळं आत्ताचं वातावरण बघून की त्या निवडणुकीमध्ये निश्चितच येतील निवडून। हो, तेजस्विनीताईंना पूर्ण पाठिंबा आहे। तुमच्या सहेली ग्रुप तर्फे तेजस्विनीताईंना पूर्ण पाठिंबा आहे। कार्य कसं वाटतं तुम्हाला? छान वाटते, कार्य छान करते त्या, सगळं व्यवस्थित। एकंदरीत त्या जर निवडून आल्या तर या मंगळवेढ्याचा विकास होईल? हो हो नक्की होईल। राज्य विकास तेजस्विनी कदम मॅडम मंगळवेढा नगराध्यक्ष पदासाठी उभारतायत, त्यांना मतदान मंगळवेढ्यातून कशा पद्धतीने होईल? मतदान एक नंबर निवडून येते। याचा कुठला ग्रुप आहे? आमचा सहेली ग्रुप आहे। बर, काय त्या ग्रुपचं काय मत आहे? सगळे त्यांना निवडून देतील आणि त्यांच्या मार्फत आमचा सगळं विकास होईल विकास महिला मंडळाचा। कदम आणि आम्हाला आमचा पूर्णपणे त्यांना 100% पाठिंबा आहे। कारण त्यांचे मिस्टर सुजित कदम हे माझे विद्यार्थी आहेत, त्यामुळं मी त्यांना सून म्हणूनच मानलेलं आहे। त्यामुळं आमचा 100% त्यांना पाठिंबा आहे। तुम्ही खूप निवडणुका बघितलेल्या आहेत, खूप महिला नगराध्यक्ष इथं झाल्या, पण त्या महिला नगराध्यक्ष बरोबर आहे की त्यांनी सगळ्या क्षेत्रात प्रगती केली त्यांचं हे इथं आल्यापासून, त्यामुळं त्यांना पूर्ण 100% आमचा पाठिंबा आहे। अगदी सक्षम उमेदवार आहे असं वाटतं तुम्हाला? हा? सक्षम उमेदवार आहे? हो, सगळ्या ह्याच्यात प्रगती झालेली इथे आल्यामुळं। काय वाटतं तुम्हाला, राज्य विकास तेजस्विनी कदम मॅडम नगराध्यक्ष पदासाठी उभारतायत? मी असं बोलू इच्छिते की माझी 3 मुलं इथं शिकलेत इंग्लिश स्कूलमध्ये। आम्ही पहिल्यापासून त्यांच्या संपर्कात आहे आणि आता ते पहिल्यांदा इलेक्शनला उभा राहिलेले आहेत नगराध्यक्ष म्हणून। त्यांना आमचा सगळ्यांचा पूर्ण पाठिंबा असेल। परंतु एक गोष्ट मी नागरिक म्हणून सांगते की जनतेची सेवा करणे आणि की प्रभागमध्ये आता तो वार्ड राहिले नाहीत, प्रभागमध्ये ज्या ज्या सुविधा नाहीत, ज्या ज्या अडचणी आहेत, जे काय काय महिलांच्यासाठी म्हणा, स्वच्छतेसाठी म्हणा, लाईटसाठी म्हणा, काय तर महिलांचे प्रश्न म्हणा, असं काय तर असतात ना, त्याच्यासाठी त्यांनी सहकार्य करावं। आम्ही जसं करतो त्यांनी पण सहकार्य करावं, एवढीच माझी इच्छा आहे आणि आमचा 100% त्यांना पूर्ण पाठिंबा आहे। एवढं बोलून माझं मी भाषण। सौ तेजस्विनी कदम मॅडम मंगळवेढा नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीला उभा राहणार आहे, तुम्हाला काय वाटतंय कशा पद्धतीने मतदान? मला वाटतं की त्यांना एक संधी द्यावी, त्या संधीच्या योग्य पात्र ठरतील असा पूर्ण विश्वास आहे मनापासून। एक महिला म्हणून सक्षम उमेदवार महिला म्हणून सक्षम उमेदवार आहेत आणि आपली सगळी स्वप्न पूर्ण करतील, त्या महिलांच्या अडचणी सगळ्या सोडवतील।
असा पूर्ण विश्वास त्यांच्यावर ठेवण्यासाठी काहीच हरकत नाही. त्याच्यासाठी आमचा सहेली ग्रुप त्यांच्या पाठीशी आहेच, पण अजून बंधू भगिनी जे काय आहेत त्यांनी पण त्यांना मतदान करून सहकार्य करावे अशी नम्र विनंती आहे. एक सक्षम नेतृत्व आहे, सक्षम नेतृत्व आहेतच. निर्णय घेण्याची क्षमता, हो, क्षमता आहे त्यांच्यात, कर्तबगारी आहे. मंगळवेढचा विकास करतील. हो, करतील, नक्की करतील, 100%. सौ तेजस्विनी कदम मॅडम मंगळवेढ नगराध्यक्ष पदासाठी उभारणार आहे. हो, त्यांना मतदान कशा पद्धतीने होईल मंगळवेढात? 100% निवडून येणार नगराध्यक्षपद. आणि जी सर्व कामं आहे नगर विकास रचनेची सर्व संपन्न होईल, सर्वसामान्य मंगळवेढेकर त्यांना स्वीकारेल आणि 100% निवडून येणार. आणि जी मंगळवेढाची जी राहिलेली थकीत संडास बाथरूमची कामे आहे ती तटलेली, त्या जी वार्डामध्ये आहे सुविधा तेवढं उपलब्ध करून द्यावी, हे एवढं मत आमचं. आणि ही 100% निवडून येणार मॅडम, पण आहे मॅडम. सौ तेजस्विनी कदम मॅडम बरोबर निवडणूक नगराध्यक्ष पदासाठी. बर मग मंगळवेढ्यातून त्यांना मतदान होईल का? होणार की, नक्की होणार. हा, होणार की. होय, चांगलं होईल का मतदान? चांगलं होणार. होय, चांगलं होणार. होय, चांगलं होणार. कशा आहेत उमेदवार, काय वाटतं तुम्हाला? सक्षम उमेदवार आहेत का त्या? का ताई सक्षम उमेदवार वाटते का तुम्हाला? हे चांगले आहे. होय, उलट चांगलं होणार. होय, विकास होणार मंगळवेढ्याचा? होय, विकास होणार. ते ऐकणार नाही कोणाला. हो. नंबर येणार निवडून बस. होय. कोण येणार? तेजस्विनीताई कदम. होय. आमच्या ह्या गल्लीतून तर 100% निवडून येते. आता पहिल्या वार्डानं काय सांगायचं आपण, बरोबर आहे. कदम निवडणुकीला उभारणार, तुम्हाला काय वाटतंय? आम्ही अगदी भरघोस मतानं त्यांना निवडून देऊ. आम्ही सगळेजण असं हे केलेलं सहकार्य त्यांना करणार आहे. आम्ही त्यांना भरघोस मतानं निवडून देणार आहे. हां, कार्य करतील असं वाटतंय? हो, त्या भरपूर कार्य करतील. त्या अशा सुशिक्षित आहेत, सगळ्यांना मनमिळावं आहे, सगळ्यांचं ते काम करतील असं आम्हाला आशा आहे. म्हणून आम्ही सगळेजण त्यांना निवडून देणार आहे. प्राध्यापिका सौ तेजस्विनी कदम मॅडम निवडणुकीला उभा राहणार आहे नगराध्यक्ष पदासाठी. मंगळवेढ्यातून त्यांना मतदान कशा पद्धतीने? अतिशय बहुसंख्य मतांनी त्यांना मतदान होणार आहे. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या तेजस्विनी कदम सहकार, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रामध्ये पहिल्यापासूनच कार्यरत आहेत. याही पुढे त्या सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत राहाव्यात अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे. आम्हा सर्वांचा पाठिंबा त्यांच्या पाठीमागं आहे. धन्यवाद. अतिशय योग्य उमेदवार मला वाटतं नगरपालिकेला मिळणार आहे. महिला म्हणून त्या अतिशय सक्षम आहेत. पहिल्यापासूनच त्यांनी महिलांसाठी बरेचसे कार्यक्रम राबवलेले. इथून पुढे त्या महिलांसाठी नक्कीच काही ना काहीतरी करत राहणार आहेत. धन्यवाद. ताईंचा स्वभाव आधीपासूनच माहीत आहे. त्या गावातल्या काही बहुसंख्य कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती असते, सहभाग असतो. तसाच आता आपल्या नगरासाठी त्यांनी विकास करावा आणि हीच अपेक्षा आहे सगळ्या मतदारांकडून. गावाची सुधारणा व्हावी सगळ्या क्षेत्रातून, त्यासाठी त्यांनी लक्ष द्यावं आणि त्या देतील हा विश्वास आहे. त्यामुळे सगळ्यांचा त्यांना पाठिंबा. करावाच लागणार आहे. होईल म्हणतात येणार नाहीये, कारण आपलं गाव आहे. आपल्या गावासाठी विकास हे करणं भागच आहे प्रत्येकाला, आणि त्या करतील ही अपेक्षा आहे सगळ्यांकडून. त्यामुळं त्यांना भरघोस प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा. थँक्यू.